हॅलो तारा फॅमिली, कसे आहेत सगळे? मजेत ना? असेच खुश राहा, आनंदी राहा. आज आपण बघणार आहोत प्रत्येक राशीचं असं कोणतं काम आहे जे पूर्णत्वाला जाईल या महिन्यात. ठीक आहे, सो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मी प्रत्येक राशीचं बोलल्यानंतर प्रत्येक राशीचं बोलल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ओके, आपली राशी झाल्यावर पहिली रास आहे मेष रास. हे कार्ड आहे मेषचं. तर नवीन संधी आहे मेष राशीला. नोकरी धंद्यामध्ये यश आहे. या बाबतीत जी कामे तुमची अडकलेली होती ती पूर्णत्वाला या महिन्यात जाईल. सेकंड आहे वृषभ राशीच्या बाबतीत कौटुंबिक सुख. कौटुंबिक गोष्टीशी ज्या गोष्टी तुमच्या अडकलेल्या असतील, ज्याच्याने तुमचं अख्खं कुटुंबातलं यश किंवा समाधान मिळणार असेल, ती अडकलेली कामे या महिन्यात पूर्णत्वाला जाऊ शकतात. आणि आरोग्याच्या बाबतीत पण चांगलं आहे. ठीक आहे. नंतर आहे मिथुन राशीच्या बाबतीत असं सांगता येईल की प्रेमसंबंध आणि पार्टनरशिप या बाबतीत जी काही तुमची अडकलेली होती, काही व्यवहार असतील, ती मात्र पूर्णत्वाला जाईल. मग आहे कर्क राशीच्या बाबतीत असं दिसतंय कागदोपत्री जी काही तुमचे व्यवहार असतील, कागदोपत्री जे येतं म्हणजे शिक्षणही असू शकतं, ती मात्र पूर्णत्वाला जाणार आहे. त्यानंतर आहे सिंह राशीच्या बाबतीत वर्क आहे. जिथे तुम्ही कष्ट केले, जिथे तुम्ही मेहनत घेतली ना, त्याला फळ आहे आणि इतकं सुंदर आहे, म्हणजे यश असं म्हणता येईल. त्यानंतर कन्या राशीच्या बाबतीत कुठलंही एक ध्येय होतं, एक निर्णय होता, मग ते काही असू शकतं की मला हे हवंच आहे, ते पूर्णत्वाला या महिन्यात जाताना मला दिसत आहे. कारण का द सन कार्ड आहे, त्यामुळे प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं, त्यामुळे ते ध्येय असं म्हणता येईल. त्यानंतर तूळ राशी आहे. तूळ राशीच्या बाबतीत गुप्त व्यवहार, गुप्त गोष्टी, या बाबतीत जे काही गोष्टी सेल्फ लव या बाबतीत किंवा सेल्फ वर्क जे काही असेल त्या बाबतीत यश आहे. जे अडकलेली कामं आहेत ती पूर्णत्वाला जाताना मला दिसत आहे. वृश्चिक राशीच्या बाबतीत असं दिसतं आहे की जुने नाती, जुने व्यवहार, त्या बाबतीत जे काही अडकलेली कामे होती ती पूर्णत्वाला जाताना दिसत आहे. त्यानंतर आहे धनुराशीच्या बाबतीत जे कोणतंही काम असेल ते महिन्याच्या एंडिंगला होणार आहे. ओके, धनुराशी तुमचं कुठलंही जे काम आहे, जे तुम्हाला प्रॉपर ते हवंच आहे, एक गोष्ट ती मात्र महिन्याच्या एंडिंगला होताना दिसत आहे. त्यानंतर आहे मकर राशीच्या बाबतीत असं दिसतं आहे की जी मॅनिफेस्ट, जी प्रार्थना देवाकडे केली होती, मग ती कोणतीही तुमची असू शकते, त्याची सुरुवात तुम्हाला ह्या महिन्यात बघायला मिळणार आहे मकर राशी. त्यानंतर आहे कुंभ राशीच्या बाबतीत नवीन घर, नवीन गाडी, नवीन गोष्टी मिळताना, बघताना, अनुभवताना मला ह्या महिन्यात दिसत आहे. म्हणजेच मोठे डील किंवा मोठे व्यवहार होताना या महिन्यात दिसत आहे. आणि मीन राशीच्या बाबतीत जे काम ऑलरेडी एक झालेलं आहे आणि दुसरं व्हायची वेळ येणार आहे, ते मात्र या महिन्यात होताना दिसत आहे. मग ते काही असेल तुमच्या बाबतीत. ओके, तर हे होतं सगळं 12 राशींचं शॉर्टमध्ये. अडकलेली कामे पूर्ण होतील की नाही, ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.